कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या इंजिनियर, रोजगार सेवक, ऑपरेटर यांच्यावर गटविकास अधिकारी अशोक राठोड यांचा आशीर्वाद. अशोक राठोड यांनी चौकशी समितीची निवड करूनही समितीकडून वरिष्ठाकडे चौकशी अहवाल देण्यास विलंब का? चौकशी समिती इंजिनियर, रोजगार सेवक, ऑपरेटर यांच्या सोबत हातमिळवणी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का? इंजिनियर, रोजगार सेवक, ऑपरेटर यांच्याकडून ज्या गावात फळबाग लागवडीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या गावच्या सरपंच आणि शेतकऱ्यांना पुढे करून तक्रारदार कृष्णा पाटोळे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे. बीड तालुक्यातील इट, काकडहिरा, बेलुरा, परभणी, केसापुरी, नेकनूर, घटसावळी, नाळवंडी, महाजनवाडी, देवीबाबुळ गाव, अंधापुरी या गावात फळबाग लागवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक राठोड यांनी चौकशी समितीची निवड करून समितीला संबंधित गावात जाऊन पाहणी करून दी. 6 ऑक्टोबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत समितीने चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राठोड यांनी केले असताना समितीने आज दि. 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत कसलाच गावनिहाय अहवाल दिला नसून समिती जाणूनबुजून रोजगार सेवक, इंजिनियर, ऑपरेटर यांना वाचवण्याचं काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच संबंधित अधिकारी ज्या गावात फळबाग लागवडमध्ये भ्रष्टाचार झाला त्या गावच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आणि गावच्या सरपंचांना पुढे करून भ्रष्टाचार उघड करणाऱ्या आणि तक्रार देणाऱ्या कृष्णा पाटोळे यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे.